कर्क राशीच्या जातकांना सूर्याचे मिथुन राशीतील भ्रमण तुमच्यासाठी हा आठवडा अंतर्मुखता, नियोजन आणि आध्यात्मिक चिंतनाचा ठरू शकतो. अनेक गोष्टी पडद्यामागे घडत असल्या तरी त्यांचा लाभ पुढील काळात तुम्हाला मिळणार आहे. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये अंतर्ज्ञान वृद्धी योग आणि गुप्त लाभ योग हे 2 योग कर्क राशीमध्ये प्रभावी ठरणार आहेत. मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे अनपेक्षितरित्या ह्या आठवड्यामध्ये मिळू शकतात. काही जुन्या गोष्टींचा आढावा घेऊन भविष्यासाठी नवीन दिशा ठरवण्याची वेळ येईल. घाईघाईत कुठलाही निर्णय घेण्यापेक्षा शांतपणे परिस्थितीचे निरीक्षण करणे आणि त्यानंतर निर्णय घेणे अधिक फायदेशीर ठरेल. नोकरीच्या क्षेत्रात पडद्यामागे केलेले परिश्रम वरिष्ठांच्या नजरेत येऊ शकतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तयारी करण्याची संधी मिळेल. सरकारी, आरोग्य, शिक्षण, सेवा, संशोधन व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये नवीन संधी मिळतील. व्यावसायिकांसाठी जुन्या ग्राहकांशी संबंध मजबूत करणे आणि दीर्घकालीन योजना आखणे हितकारक ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सखोल अभ्यासाचा असून एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेण्याची क्षमता देखील वृद्धिंगत होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना विशेष लाभ होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या अचानक लाभाचे संकेत कर्क राशीत असले तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा प्रलंबित रकमेतील काही भाग ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळू शकतो. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराच्या भावना समजून घेण्याची आवश्यकता आहे. संवादात संवेदनशीलता ठेवली तर नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. प्रेमसंबंधामध्ये भावनिक बंध अधिक दृढ होईल. दूर राहणाऱ्या प्रिय व्यक्तीशी संवाद साधू शकाल. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये झोप, मानसिक ताण व डोळ्यासंबंधित थकवा व पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. तेव्हा ध्यान, योग व प्राणायाम करा व पुरेशी विश्रांती घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे मोती पांढरा व चंदेरी. शुभवार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 22 जून व 27 जून. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी रात्री चंद्रप्रकाशात एक स्टीलची वाटी ठेवा. 10 मिनिटे ती वाटी चंद्रप्रकाशात ठेवल्यानंतर त्या वाटीमध्ये पाणी घेऊन ते पाणी घरातील तुळशीच्या रोपाला अर्पण करा आणि मनोमन कुटुंबाच्या सुखशांतीची प्रार्थना करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय चंद्रतत्वाला बळकटी देतो, मानसिक अस्थिरता कमी करतो, अंतर्ज्ञान वाढवतो, कौटुंबिक सौहार्द वृद्धिंगत करतो आणि कर्क राशीच्या व्यक्तींना भावनिक स्थिरता प्रदान करतो. वृश्चिक राशीच्या जातकांना मिथुनेतील सूर्याचे भ्रमण, परिवर्तन, गुप्त योजना, संशोधन, वारसा, गुंतवणूक व आत्मपरीक्षण यांना विशेष महत्त्व या आठवड्यात प्राप्त होणार आहे. या आठवड्यात अनेक गोष्टी वरकरणी जरी शांत दिसल्या तरी आतून मोठे बदल होण्याची किंवा त्याची सुरुवात होण्याची प्रक्रिया ह्या आठवड्यात सुरू होईल. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार वृश्चिक राशीमध्ये रहस्य उद्घाटन योग आणि अचानक लाभ योग हे 2 योग प्रभावी ठरणार आहेत. एखादी लपलेली माहिती, जुना प्रश्न किंवा अडकलेली बाब अचानक तुमच्या समोर येऊ शकते. आध्यात्मिक विषय, गूढशास्त्र, संशोधन व सखोल अभ्यासाकडे आकर्षण वाढेल. संयम आणि गोपनीयता राखल्यास मोठा लाभ ह्या आठवड्यामध्ये तुम्ही मिळवू शकाल. नोकरीच्या क्षेत्रात पडद्यामागे केलेल्या कामाचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. वरिष्ठांना तुमच्या क्षमतेची जाणीव होईल. संशोधन, वित्त, विमा, कर, वैद्यकीय, तांत्रिक व तपासाशी संबंधित क्षेत्रातील वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये काही विशेष लाभ मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन गुंतवणूक, संयुक्त व्यवहार किंवा दीर्घकालीन करार लाभदायक ठरू शकतात. मात्र कोणतेही दस्तऐवज नीट तपासून पहा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सखोल अभ्यासाचा असून कठीण विषय समजून घेण्यात तुम्ही प्रगती साधू शकाल. स्पर्धा परीक्षा, संशोधन किंवा तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या अचानक लाभाची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून विमा, बोनस किंवा प्रलंबित रकमेच्या स्वरूपात ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. मात्र जोखमीचे व्यवहार शक्यतो टाळा. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नाते अधिक चांगले होईल. काही गैरसमज संवादातून दूर होतील. प्रेमसंबंधात नात्यातील खोली व विश्वास वाढेल. अविवाहित व्यक्तींना गंभीर व दीर्घकालीन नात्याची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना पचनसंस्था, रक्तदाब, गुप्त तक्रारी व मानसिक ताण याकडे दुर्लक्ष करू नका. त्याकरता नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या व भरपूर पाणी प्या. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 9. शुभ रंग आहे गडद लाल व मरून. शुभवार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 23 जून व 27 जून. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी संध्याकाळी एक लहान मातीचे भांडे घ्या. त्यात थोडी काळी माती भरून
तुळशीचे किंवा कोणत्याही औषधी वनस्पतीचे बीज पेरा. त्यावर थोडे पाणी शिंपडून आपल्या मनातील एक नकारात्मक सवय किंवा भीती सोडण्याचा संकल्प करा. पुढील काही दिवस त्या रोपट्याची नीट काळजी घ्या. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय वृश्चिक राशीच्या परिवर्तनशील शक्तीला सकारात्मक दिशा प्राप्त करून देतो, नकारात्मक ऊर्जा कमी करतो, मानसिक सामर्थ्य वाढवतो आणि जीवनामध्ये नवीन सुरुवातींसाठी अनुकूल वातावरण निर्माण करतो. मीन रास. मिथुन येथील सूर्याचे भ्रमण मीन राशीच्या जातकांसाठी घर, कुटुंब, मानसिक शांतता, स्थावर मालमत्ता व भावनिक स्थैर्याशी संबंधित विषय या आठवड्यामध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत. हा आठवडा बाह्य यशापेक्षा अंतर्मनातील समाधान शोधण्याचा संदेश देत आहे. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार मीन राशीमध्ये ग्रह सौख्य योग आणि मनोकामना पूर्ती योग हे 2 योग प्रभावी ठरणार आहेत. त्याचे सुपरिणाम म्हणजे कुटुंबातील एखादा जुना प्रश्न या आठवड्यात मार्गी लागू शकतो. घरात शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम व नातेवाईकांच्या भेटीगाठीमुळे आनंदाचे क्षण निर्माण होतील. घराशी संबंधित काही सुधारणा, सजावट व खरेदी करण्याचा विचार देखील या आठवड्यात तुम्ही करू शकता. नोकरीच्या क्षेत्रात संयम व मुत्सद्दीपणा महत्त्वाचा ठरणार असून वरिष्ठांशी संवाद साधताना नम्रता ठेवली तर अपेक्षित सहकार्य प्राप्त करू शकाल. घरून काम करणाऱ्या व सल्लागार, शिक्षण, आरोग्यसेवा, कला व आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित मीन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष संधी मिळतील. व्यावसायिकांसाठी ग्राहकांशी विश्वासाचे नाते मजबूत करण्यासाठी हा आठवडा अनुकूल ठरणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत वातावरण लाभेल. स्मरणशक्ती व कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास चांगले यश प्राप्त करू शकाल. साहित्य, संगीत, मानसशास्त्र, अध्यात्म व सर्जनशील विषयांचा अभ्यास करणाऱ्या मीन राशीच्या विद्यार्थ्यांना विशेष प्रगती या आठवड्यात साधता येईल. आर्थिकदृष्ट्या मोठा धोका न पत्करता सुरक्षित आणि दीर्घकालीन नियोजनावर भर देणे आवश्यक आहे. कुटुंबाच्या गरजांवर खर्च होण्याची शक्यता असली तरी आर्थिक संतुलन राखण्यामध्ये तुम्ही या आठवड्यामध्ये यशस्वी होऊ शकाल. वैवाहिक जीवनामध्ये भावनिक जवळीक वाढेल. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यातील विश्वास अधिक वृद्धिंगत होईल. प्रेमसंबंधामध्ये मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. अविवाहित व्यक्तींना कुटुंबाच्या माध्यमातून किंवा सामाजिक कार्यक्रमातून चांगला परिचय होण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्था, झोप व मानसिक थकवा याकडे दुर्लक्ष करू नका. त्याकरिता योग, ध्यान व प्राणायाम करा व शांत संगीत ऐका. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे समुद्री हिरवा व मोती पांढरा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 25 जून व 27 जून. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी संध्याकाळी एका स्वच्छ पितळी किंवा मातीच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घ्या. त्यात 2 वेलदोडे व 1 पांढरे फूल ठेवा व हे भांडे घराच्या ईशान्य दिशेला रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी ते पाणी एखाद्या फुलझाडाला अर्पण करा. फूल वाहत्या पाण्यात सोडा किंवा एखाद्या झाडाखाली अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मनातील नकारात्मक विचार दूर करण्यास मदत करतो. घरातील सकारात्मक स्पंदने वाढवण्यास, वृद्धिंगत करण्यामध्ये तुम्हाला सहकार्य करतो. कौटुंबिक सौहार्द निर्माण करण्यास, मीन राशीच्या व्यक्तींना मानसिक शांतता व आध्यात्मिक बळ प्राप्त करून देण्यास सहाय्यभूत मानला जातो.